हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवातच आपण शॉपच्या सुरुवातीपासून केलेली आहे. कारण जसं आपण आज जसे काय घटाची दुसरी माळ आहे, म्हणजे आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता जसं की आपण सगळं घर वगैरे पण आवरलं. तर घर आवरलं त्याच पद्धतीने मी इथे शॉपसुद्धा काल आवरून घेतलं. त्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला, पण शॉपसुद्धा मी खूप स्वच्छ इथे पाहू शकता, जाळे वगैरे काढून सगळं काही स्वच्छ मी आवरून घेतलेलं होतं. आणि हे जे बॉक्स वगैरे आहे त्याच्यामध्ये माझी मशीन आहे, जॅकची मशीन मी ते खाली जोडल्यानंतर ती मशीन तिथे वरती त्याच्यात ठेवून दिली होती. आणि इथे पाहू शकता मस्त शॉपमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करत आहे. कारण मध्यंतरी 15 दिवस स्किनला माझ्या थोडासा प्रॉब्लेम, म्हणजे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम होता. त्यामुळं मी जास्त व्हिडिओ वगैरे शूट नाही करू शकले किंवा मी शॉपवरसुद्धा आले नाही. कारण स्किनवर माझ्या ऑइल उडालं होतं आणि स्किन माझी खूप डॅमेज झाली होती. तर आता बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे माझी स्किन आणि थोडेसे काळे डाग आहे. तर नगरला माझी पुण्याचे डॉक्टर येतात, त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टर अशोक पारखे म्हणून बऱ्याच जणांना माहीत असेल, म्हणजे ते स्किन स्पेशलिस्ट आहे, डर्मॅटॉलॉजिस्ट आहे चांगले. तर तिथे मी ट्रीटमेंट घेत आहे. तर इथे जवळजवळ माझं 15 दिवस शॉप बंद असल्यामुळं जेही ब्लाऊज मी इथे बॅगमध्ये तुम्ही पाहू शकता सगळे कटिंग करून ठेवले होते. हे जे माझं टार्गेट होतं कटिंग करून ब्लाऊज शिवायचं, तर हे माझं कंप्लीट झालेलं नाही. सासऱ्यांच्या पितराच्या दिवशी चेहऱ्यावर माझ्या ऑइल उडालं होतं आणि एक साईड पूर्ण डॅमेज झाली होती. तर मी नाही दाखवू शकले, म्हणजे व्हिडिओ वगैरे नाही शूट करू शकले मी. बट आज मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे आणि माझी स्किन बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे. तर आधी जे ब्लाऊज स्टिच केले होते, जे घ्यायला येणार होतं, तर त्यांचे ब्लाऊज मी इथे लटकवलेले आहे आणि शॉप एकदम सुंदर असं स्वच्छ केलेलं आहे. आता आधी ह्या लेस ज्या आहेत, ह्या लेस इथे खाली होत्या, तर बऱ्यापैकी सामान म्हणजे व्यवस्थित लावल्यामुळं माझे बरेचसे कप्पे रिकामी झालेले आहे. कारण आता नवरात्री झाल्यानंतर दिवाळी येणार आहे, दसरा दिवाळी. तर मला शॉपसाठी काही सामानसुद्धा आणायचं आहे, तर त्यासाठी जागाही रिकामी हवी. तर हे जे कटलरीचं सामान आहे हे मी मोजकंच ठेवते, जास्त नाही ठेवत. जितकं जाईल गावामध्ये तितकंच ठेवते, कारण उगीचंच सामान भरून ठेवण्यात काही अर्थ नाही. आणि कटलरीचं जातं वगैरे, भरपूर सामान जातं हे, बट तरीही आपला जो मेन फोकस आहे तो आपला ब्लाऊजवर आहे. त्यामुळे मी अस्तर तागे वगैरे हे ठेवत असते. तर इथे हे फॉल जे आहे ते पहिले वरती होते, तर मी वरती ठेवलेत तागे. कारण वरती ठेवलेले ताग्यांचा कलर लक्षात येतो आणि फॉल जर वर असले तर पटकन कलर मला लक्षात येत नव्हते आणि कस्टमर पण कधी कधी घ्यायला गेल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम यायचा. त्यामुळे मी ते फॉल जे आहेत ते खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहे. इथे लेस वगैरे जे आणले होते तेही समोर ठेवल्यात, खाली काही रिकामे ठेवलेत कप्पे, जे 5 ते 6 कप्पे रिकामे आहे. आणि या पद्धतीने मी शॉप काल व्यवस्थित आवरलेलं आहे, सगळं काही व्यवस्थित लावलेलं आहे. तर या पद्धतीने माझं शॉप आहे, खूप छान आहे, व्यवस्थित सजवलेलं आहे मी. आणि इथे बाहेर जे आहे या पद्धतीने थोडेसे कानातले वगैरे, इयररिंग्स, अँकलेट्स, डिझाईन, बेल्ट, रबर वगैरे सगळं काही लावलेलं आहे. ह्या मिररमध्ये, काचेमध्ये ही साडी पिन्स म्हणा, हेअर बेल्ट्स वगैरे सगळे काही ठेवलेलं आहे मी. थोडं जे जाणार आहेत गावामध्ये अशाच गोष्टी ठेवलेल्या आहे. त्यानंतर इथे माझा कटिंगचा टेबल आहे. हा कटिंगचा टेबलसुद्धा मी इथे इस्त्री वगैरे प्रेस करायचं असेल तर त्या हिशोबाने इथे ठेवलेला आहे. त्यानंतर इथे ट्रायपॉड सेट केलेला आहे इथे. कारण इथे ट्रायपॉड याला सेट केल्यानंतर ज्यावेळेस आपण ही मशीन चालू करतो त्यावेळेस ती जास्त अशी व्हायब्रेट होत नाही. नाहीतर ह्याच मशीनला पहिले लावलं होतं तर खूप मशीन व्हायब्रेट व्हायची. आणि कसं आपण चालू केल्यानंतर एखाद्या गोष्टी आपल्याला हळूहळू समजतात, एकखटीच आपल्याला साऱ्या गोष्टी नाही समजत लवकर लक्षात येत. तर इथे या पद्धतीने मी ट्रायपॉड सेट केला आहे, म्हणजे जरी कोणता व्हिडिओ शूट करायचा असला तर आपण करू शकतो. त्यानंतर इथे मी हे जे कटिंग केलेले ब्लाऊज आहे आता हळूहळू शिवायला घेते. आणि आज काल नवरात्रीची पहिली माळ होती, तर काल पहिले सगळ्या शॉपची पूर्ण क्लिनिंग केली मी. आणि आज आपले नवरात्रीची म्हणजे दुसरी माळ आहे. तर आल्यानंतर इथे मी स्वामींना अगरबत्ती लावली होती
आणि त्यानंतर मग इथे मी ब्लाऊज शिवायला घेतलं होतं. तर हे ब्लाऊज मला बऱ्याच दिवसाचं द्यायचं होतं. कस्टमरचे सारखे कॉलवर कॉल येत होते. तर फ्रंट नेक आहे त्याला, म्हणजे पुढे हुकलूक नाही, तर असा या पद्धतीने पंचकोनी गळा मी टाकलेला आहे. आणि इथे ही जी लेस आहे, ही गळ्याला लेस आपल्याला फ्रंट साईडला लावायची आहे. तर जे लिक्विड येतं आरीवर्कसाठी 007 म्हणून एक, तर ते लिक्विड आणून आपण इथे लावणार आहे. तर ते लिक्विड माझं आरीवर्कचं जे सामान आहे ते घरी असतं, इथं मी ठेवत नाही ते सामान. तर ते घरी राहिलेलं आहे. तर थोड्या वेळाने मी जाऊन ते घेऊन इथे लेस लावून देईल, तोपर्यंत ब्लाऊज स्टिच करून घेते. तर ही फ्रंट साईड माझी जोडून झालेली आहे. याची जी स्लीव्ज आहे ती हाय पफ स्लीव्ज आहे या पद्धतीने. तर अस्तर वगैरे ब्लाऊज मी कट करून ठेवलं होतं. तर याला प्रेस करून घेणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर स्लीव्ज अटॅच करणार आहे. तर बऱ्यापैकी माझं काम उरकत आलेलं आहे. काही ब्लाऊज शिवून झालेले आहे, काही शिवायचे बाकी आहेत. तर पंचकोनी गळा आहे मस्त या पद्धतीने. याची आतली साईड आहे आणि कोणतेही म्हणजे पफ वगैरे न करता या पद्धतीने जर कटिंग तुमची व्यवस्थित असेल तर आपण व्यवस्थित पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो. तर प्रिन्सेस कटची माझ्याकडे शिलाई आहे 250 रुपये. तर अस्तरचे वेगळे किंवा फ्रंट आणि बॅक गळ्याचे वेगळे, बाहेर डिझाईन्सचे वेगळे असे मी डिवाईड करून ब्लाऊजची शिलाई घेत असते. तर या पद्धतीने मी हा ब्लाऊज स्टिच करणार आहे. तर हा ब्लाऊज रेडी झाल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेल तो कसा रेडी होणार आहे. बॅक हुकचा आहे, फ्रंट हुकचा नाही. पंचकोनी गळा आहे मस्त सुंदर असा. आणि इथे आल्यानंतर मी बऱ्यापैकी काम सुरू केलेलं आहे, कारण माझ्या स्किनला बऱ्यापैकी प्रॉब्लेम झाला होता. तर चला मी तुमच्याशी ब्लाऊज पुन्हा एकदा नंतर शेअर करते कसं होईल ते. तर चला भेटूया. व्हिडिओला कंटिन्यू करा, अजिबात व्हिडिओला स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर चला व्हिडिओ. तर हाय, हॅलो, नमस्कार. जसं की मी आधी तुम्हाला हा ब्लाऊज स्टिचिंग करताना दाखवला होता की ब्लाऊज आपला फ्रंट साईड त्यावेळी झाली होती. तर इथे पाहू शकता याची जी स्लीव्ज आहे ती मी हाय पफ स्लीव्ज टाकलेली आहे. दोन्हीही साईडने त्याला 4 प्लेट टाकलेले आहेत. इथे पाहू शकता 1, 2, 3 आणि 4. तर 4 प्लेट टाकून मी त्याला मस्त असा सुंदर सेटमध्ये, आणि कमी मापाचा छोटा ब्लाऊज असल्यामुळे तो स्टॅच्यूला म्हणजे त्या इतका सुंदर बसला आहे ना त्यालासुद्धा. आणि ही याची फ्रंट बॅक साईड आहे. तर थांबा मला मी दाखवते. तर ही आहे याची बॅक साईड. तर सॉरी, मला कस्टमर आलं होतं. तर इथे पाहू शकता तुम्ही बॅक साईड पण याची अशी पंचकोनी गळा टाकलेला आहे आणि फ्रंटलासुद्धा मी पंचकोनीच गळा टाकलेला आहे. तर या पद्धतीने बॅक साईडला याला मी ही लेस लावलेली आहे, जी की आरीवर्कच्या बाहीलासुद्धा आपण यूज करू शकतो. तर पंचकोनी गळा टाकला. इथे सध्या तर पिन लावलेले आहेत मी, पल पिन, पण एकदा हुक लावल्यानंतर छान दिसेल. आणि पुढे बंद असल्यामुळे हे मी जरा लूज ठेवलेलं आहे, म्हणजे बॅक साईडला ओपन ठेवल्यामुळे जरी घालायला प्रॉब्लेम नको म्हणून ही जी रुंदी आहे ही मी जरा जास्त ठेवलेली आहे. तर बाहीला इथे ही जी लेस आहे, ही जी साडीमध्ये आली होती ही, तर ही लेस मला बाहीला इथे लावायची आहे या पद्धतीने अशी. तर बाहीला मला लावायची त्याला, पण जो ग्लू आहे ना, तर तो ग्लू माझा घरी आहे, त्यामुळे मी थोड्या वेळाने तो ग्लू आणून याला चिटकवून देईल, म्हणजे अजून अट्रॅक्टिव्ह जरा ब्लाऊज दिसेल. तर हे जे ब्लाऊज आहे इथे पाहू शकता, हे जे ब्लाऊज आहे हे या पद्धतीनं स्टिच करून झालेलं आहे. आणि कसं वाटलं ब्लाऊज फिनिशिंग वगैरे, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या कंटेंटवर व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि ब्लाऊज आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि जे पण ब्लाऊज स्टिच करून येते तुमच्याशी मी नक्की शेअर करेल. तोपर्यंत थँक्यू. फ्रंट कॅमेराने हे जे ब्लाऊज आहे हे या पद्धतीने दिसतंय. आणि तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे पाहू शकता, खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला. आणि बॅक साईड पण त्याची पंचकोनी आणि फ्रंट पण मी पंचकोनीच टाकलेला आहे. तर ब्लाऊज आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चेहऱ्यावर इथे ऑइलची ही जी बाजू आहे ही माझी बर्न झाली होती. आणि इथे डोळ्यापाशी वरतीसुद्धा आली आणि शॉप पण ओपन केली नव्हती, त्यामुळे भरपूर सारा लोड आहे. तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि असंच कनेक्ट राहा आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत चला आपण पाहूया.
दाखवलं की हे माझं ब्लाऊज कंप्लीट झालं आहे. तर इथे पाहू शकता मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं मी त्यामध्ये लेस नव्हती. तर या पद्धतीची लेस आहे ती लेसवर धड टिप पण येत नाही आणि आपल्याला शिलाई पण मारता येत नाही किंवा हातशिलाईसुद्धा करता येत नाही, कारण त्या लेसचा जो ग्लू आहे इथे जवळून पाहू शकता. लेसवर हा जो ग्लू आहे प्लास्टिकसारखा, तर तो ग्लूमधून सुई एक तर जाणारही नाही, येणार नाही किंवा सुई तुटून जाईल, या पद्धतीचा प्रॉब्लेम होतो. तर ज्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीच्या लेस ज्या आहेत ह्या शिवता येत नाही किंवा स्टिच करता येत नाही, त्यावेळी तुम्ही हे B7000 म्हणून ही एक हे पहा इथे ग्रॅव्हिटी मॅजिक रबर ग्लू आहे हा. म्हणजे जसं की यामध्ये जे यूज केलेलं आहे ना ते सेम याच पद्धतीने यामध्ये म्हणजे ही जी ट्यूब आहे, तर ह्या ट्यूबने तुम्ही जे आरीवर्कचे स्टोन वगैरे आहेत तर ते स्टोनसुद्धा आपण चिटकवू शकतो. तर मल्टीपर्पज ॲडवाइसेस आहे ही आहे ती. तर या पद्धतीने B7000 ही जी ग्लू आहे, तर हा तुम्ही वापरू शकता. तर हे पहा इथे मला आता बाहीला पण लावायचं आहे. फ्रंटला मी लावून घेतलं आहे आणि मला बाहीलाही लावायचं आहे. तुम्हीही या पद्धतीने जर लावला तर तुमचं एकदम इझी होऊन जाईल, स्टिच करायचं टेन्शन नाही किंवा काहीच नाही. तर चला मी बाहीला पण म्हणजे छोटं मापाचं ब्लाऊज असल्यामुळे बाहीलाही आपल्याला थोडंच लागणार आहे. तर ही उरलेली लेस आहे ती आपण बाहीला लावून घेऊ आणि त्यानंतर ब्लाऊज कसं दिसतंय हे पण आपण पाहूया की हे माझं ब्लाऊज कंप्लीट झालं आहे. तर इथे पाहू शकता मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं मी त्यामध्ये लेस नव्हती. तर या पद्धतीची लेस आहे ती लेसवर धड टिप पण येत नाही आणि आपल्याला शिलाई पण मारता येत नाही किंवा हातशिलाईसुद्धा करता येत नाही, कारण त्या लेसचा जो ग्लू आहे इथे जवळून पाहू शकता. लेसवर हा जो ग्लू आहे प्लास्टिकसारखा, तर तो ग्लूमधून सुई एक तर जाणारही नाही, येणार नाही किंवा सुई तुटून जाईल, या पद्धतीचा प्रॉब्लेम होतो. तर ज्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीच्या लेस ज्या आहेत ह्या शिवता येत नाही किंवा स्टिच करता येत नाही, त्यावेळी तुम्ही हे B7000 म्हणून ही एक हे पहा इथे ग्रॅव्हिटी मॅजिक रबर ग्लू आहे हा. म्हणजे जसं की यामध्ये जे यूज केलेलं आहे ना ते सेम याच पद्धतीने यामध्ये म्हणजे ही जी ट्यूब आहे, तर ह्या ट्यूबने तुम्ही जे आरीवर्कचे स्टोन वगैरे आहेत तर ते स्टोनसुद्धा आपण चिटकवू. तर या पद्धतीने B7000 ही जी ग्लू आहे, तर हा तुम्ही वापरू शकता. तर हे पहा इथे मला आता बाहीला पण लावायचं आहे. फ्रंटला मी लावून घेतलं आहे आणि मला बाहीलाही लावायचं आहे. तुम्हीही या पद्धतीने जर लावला तर तुमचं एकदम इझी होऊन जाईल, स्टिच करायचं टेन्शन नाही किंवा काहीच नाही. तर चला मी बाहीला पण म्हणजे छोटं मापाचं ब्लाऊज असल्यामुळे बाहीलाही आपल्याला थोडंच लागणार आहे. तर ही उरलेली लेस आहे ती आपण बाहीला लावून घेऊ आणि त्यानंतर ब्लाऊज कसं दिसतंय हे पण आपण पाहूया. थोडं जवळून दाखव ना.